मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचा वाटप सोहळा आज संपन्न झालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही सदनिकाधारकांना आज चावी वाटप करण्यात आलेला आहे। या चावी वाटपानंतर या नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिले आणि किती वर्षांपासून तुम्ही नायगाव बीडीडी चाळीत राहतो? नमस्कार, माझं नाव चंद्रकांत अर्जुन जाधव। मी इयत्ता दुसरीपासून त्या बीडीडी चाळीत राहत होतो। माझे वडील पोलीस सेवेत होते। वडील म्हणजे मी माझंही शिक्षण पूर्ण करून मीही पोलीस दलात भरती झालो। वडील हयात असतानाच भरती झालो आणि वडिलांनंतर मला हा रूम वर्ग झाला किंवा आमच्या वडिलोपार्जित म्हणूया आपण, असा वर्ग झाला। आणि त्यानंतर असं एक वाटत होतं की ही रूम होईल, नावावरती होईल, पण आमच्या जे शेजारी पाजारी जे काही लोक होते ते हे कधी शक्य नाही, होणे नाही। मग काही लोक रिटायर्ड होऊन घरी पण गेले त्यांच्या आपल्या गावाकडे। पण मी सेवेत असल्यामुळे मी तिथेच थांबलो होतो आणि आज त्याचा फायदाही असा होतोय की मला आज माझं 500 स्क्वेअर फूटचं घर मिळत आहे आणि माझं कुटुंब खूप त्यात सुखी आहे। ताई, महिलांचं स्वप्न असतं की स्वतःचं मोठं घर असावं, तेव्हा इतकी वर्ष तुम्ही त्या छोट्या घरात काढल्यात, आज काय भावना? माझं लग्न झालं ना तेव्हा मला खूप वाटायचं, मी पण पोलीसमध्ये, मला खूप वाटायचं की मला ह्या नायगावमध्ये घर पाहिजे, हे माझं खूप स्वप्न होतं। आणि मला वाटत नव्हतं की आम्ही सर्वसामान्य लोक हे तर घेऊ शकतो, पण आज माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मला माझ्या हक्काचं, मला नायगाव मधलं सुंदर असं स्वप्नातलं घर मिळालंय, त्याबद्दल मी खूप थँक्यू। तुमचं नाव सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही नायगावच्या बीडीडी चाळीत राहत? माझं नाव नंदकुमार दत्तात्रय कदम। मी नायगावला तसा बीडीडी मध्ये जन्मापासूनच राहतोय आणि ही जी रूम आहे ही पोलीस क्वार्टर्स मधून मला मिळालेली आहे आणि 160ची रूम होती आणि आता 500चा एरिया मिळतोय, 2 BHK मिळतोय। खूप आनंद आहे, एक स्वप्नपूर्ती झालेली आहे असं वाटतं। आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कालिदास कोळंबकर साहेब यांचे खूप खूप आभार मी मानतो, कारण त्यांच्या प्रयत्नाशिवाय हे शक्यच नाही। ताई, महिलांचं एक स्वप्न असतं स्वतःचं घर असावं, ते सुंदर असावं, आज तुमचं स्वप्न पूर्ण होतंय, काय भावना आहेत? तुम्ही कधी आलात? मी लग्नानंतर आले। लग्नाच्या आधी मी गावालाच होते, पण गावच्या एवढ्या मोठ्या छान हवेतून इथे थोडं फार कठीण गेलं सुरुवातीला, पण नंतर हळूहळू सवय झाली। पण मुलं झाल्यानंतर ते फारच नको वाटत होतं राहायला, पण नंतर असं समजलं की होईल होईल होईल। खूप वर्ष वाट बघितली की प्रकल्प होतोय आणि आता आनंदाची बातमी म्हणजे माझ्या मुलाचं लग्न आहे आणि मला खूप छान वाटतं की माझी नवीन सून नवीन घरात येते। खूप आनंद। ज्यावेळेस तू तुझ्या मित्रमैत्रिणींकडे जात असशील, त्यांची घरं बघत असशील, आज तुझंही तसं मोठं घर आहे, काय वाटतंय? खूप छान वाटतं अर्थातच। जसं माझा जन्म झालाय तसं मी ऐकते की होईल होईल होईल, तर आता फायनली झालंय, असं खूप छान वाटतंय। आणि दादरमध्ये राहते, जेव्हा सगळ्यांना असं वाटतं की अरे तू दादरमध्ये राहतेस, पण त्यांना आल्यावर कळायचं की अरे हिचं घर छोटं आहे, पण आता फायनली दादरमध्ये मोठं घर, त्यामुळे खूप छान वाटतं। छोट्या घरात काय अडचणी यायच्या? अडचणी म्हणजे टॉयलेट वॉशरूम घरात नसल्यामुळे ॲज अ फिमेल सॅनिटरी गोष्टींसाठी खूप अडचण वाटायची आणि अर्थातच नो प्रायव्हसी, नथिंग। शेजारच्या घरात काय चाललंय ते आपल्यालाही कळायचं, सो अभ्यासाचंही तेच एक्झॅक्टली। पण नाही, ते जी अर्थात कॉन्स आणि प्रोज सगळे होते, पण हो, त्या काही अडचणी होत्याच। अगं, तुमचं नाव सांगा आणि जगदीश चंदू कांबळे। मला वाटतं 40 वर्षापासून मी त्या घरामध्ये, अत्यंत लहान घरामध्ये आम्ही राहत होतो। फार वाईट परिस्थिती होती त्यामुळे की लोक म्हणतो सुखदुःखामध्ये लोक एकमेकांच्या सुखदुःखाला जात असत, परंतु आता काळाची गरज ओळखून कोविड काळामध्ये अनेक लोकांचा मृत्यू पावला आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने, राज्य सरकारने अत्यंत काळाची गरज ओळखून लोकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर दिलं आहे की आम्हाला अत्यंत न मागणी करता सुद्धा हे घर मिळालं आहे। त्याच्यामध्ये आमदार कालिदास कोळंबकर साहेबांनी अत्यंत हा प्रकल्पामध्ये त्यांनी पण की जागतिक कीर्तीचे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुल त्यांचं नाव दिलं, त्याचप्रमाणे डॉक्टर राजू वाघमारे साहेब यांनी अविरत प्रयत्न करून, गणितात मांडणी करून पोलिसांना सुद्धा आणि राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना, गोरगरिबांना त्यांनी चांगल्या प्रकारची। तुमच्या कुटुंबात किती जण आहेत? आमच्या कुटुंबात आम्ही 5 लोक आहोत। अच्छा, आणि आता सगळेजण 2 BHK मध्ये शिफ्ट होता? हो, लवकरच मला वाटतं एक उद्या, आजचा पण दिवस वाट बघणार, आज संध्याकाळी चावी भेटली तर लगेच घरी जाऊ आम्ही।
इतकी उत्सुकता आहे. खूप उत्कंठा वाटते की खूप समाधान वाटतं की आपण आम्हाला या ठिकाणी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला बोलवलं आणि आपल्या खऱ्यावर तरी जे काय पत्रकार आहेत त्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो की आम्ही या ठिकाणी आम्हाला बोलल्याबद्दल. अगू, तुमचं नाव सांगा. काका, तुमचंही नाव सांगा. किती वर्षांपासून तुम्ही बीडीडी चाळीत राहत? माझा जन्म झालाय तिथे, 5वी पिढी आमची. भिडे चाळीमध्ये असं वातावरण होतं, म्हणजे खेळीमेळ्याचं वातावरण होतं. तर काय कधी आलात बीडीडी चाळीत? मला आता लग्न होऊन माझं 45 वर्ष झाले, तेव्हापासून मी तिथे राहत होते. कुटुंबात आता किती जण आहेत तुमच्या? कुटुंबात माझे सासू सासरे, दीर होता, जाव होती, परत माझी 2-3 मुलं मला झाली. माझ्या मुलांचं लग्न झालं तिथे, मुलीचं लग्न झालं, नातवंड माझे 2 लहानाची मोठी तिथे झाली. त्याच्यानंतर मग परत आता आम्हाला 2 मुलांची लग्न तिकडे झाली. एवढे आम्ही सगळे एकत्र गोळा मिळाल्या 10 बाय 10च्या रूम मध्ये राहत होतो. आणि आता तर एवढं 500 स्क्वेअरचं घर भेटलं म्हणजे एवढा खूप आनंद झालाय ना. कधी एकदाच घरात जातोय आणि राहतोय असा आम्हाला आनंद झालेला आहे. आणि त्या घरात आम्ही सुख दुःख दोन्ही भोगलेले आहे. काका, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुम्हाला चावी वाटप. आनंद झाला, डोळ्यातून पाणी आलं. कधी तुम्ही शिफ्ट होणार आहात? पाडव्याला आता चावी देईल त्यावेळी ही चावी भेटलेली आहे, बारकी चावी भेटली पाहिजे. भेटली का त्या घरात शिफ्ट होऊ. ताई, तुमचं सगळ्यात पहिले तर अभिनंदन. आणि तुम्ही पोलीस पत्नी आहात. एक खूप मोठा लढा होता तुमचा, तो लढा आता पूर्ण झालेला आहे. आज स्वप्नपूर्तीचा क्षण होता, काय सांगणार? आम्ही हा लढा 2005 पासून आम्ही लढत होतो. भरपूर आम्हाला मुख्यमंत्री साहेब, सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही जाऊन भेटी घेतल्या, आंदोलनं केले, चिखलात बसलो. त्याच्यामध्ये आम्हाला फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की ह्या चिखलामध्ये तुम्ही आंदोलन करताय पण इथे कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. आणि आज त्यांनी हा शब्द खरा केलेला आहे, कमळ फुलवलेला आहे. आणि पोलिसांना घर मिळणं म्हणजे हे अशक्य होतं, पण आज फडणवीस साहेबांच्या, एकनाथ शिंदे सर, सुमित्राताई आणि आमचे कालिदास कोलंबकर साहेब यांच्या प्रयत्नाने आज यांच्या प्रयत्नाने आम्हाला खरोखर म्हणजे स्वप्नातलं घर मिळालेलं आहे आणि मालकी हक्काचं घर मिळालेलं आहे. खूप खूप आम्ही त्यांच्या ऋणानुबंधाने आभार मानणार आहे. खूप म्हणजे खूपच मनापासून त्यांचं आभारी आहोत आम्ही.